प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात केसांची भूमिका खूप महत्त्वाची असते. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकालाच आपले केस लांब, दाट, मऊ, मजबूत आणि मुलायम असं व्हावे असं वाटत असतं. निरोगी आणि सुंदर केस असले ना तर आत्मविश्वास देखील वाढतो आणि आपले व्यक्तिमत्व देखील खुलून दिसते. आजकाल ना केसांसाठी खूप जास्त महागडे प्रॉडक्ट खरेदी केले जातात आणि खूप खर्च देखील केला जातो. परंतु आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही आणि आपले खूप सारे पैसे देखील खर्च होऊन जातात. परंतु मी आज तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहे ना, हे उपाय जर तुम्ही व्यवस्थित केले ना तर तुम्हाला 100% रिझल्ट देखील मिळेल आणि तुमचे केस गळायचे सुद्धा कमी होतील, केसांची वाढ चांगली होईल आणि केस स्मूथ, सिल्की आणि शायनी होतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, उपाय व्यवस्थित समजून घ्या आणि मगच करा, म्हणजे तुम्हाला याचा 100% फायदा होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्या अगोदर तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी चॅनलवरती असेच छान छान व्हिडिओ अपलोड करत असते. चला तर मग ते उपाय कोणते आहेत हे जाणून घेऊया. कोरफड केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, ज्या आपल्या स्काल्पचे आरोग्य सुधारून केसांची वाढ लवकर होण्यास मदत करते. तसेच आपल्या केसांमधील डॅन्ड्रफ यामुळे कमी होतो आणि केसांना मॉइश्चराईज करून केस चमकदार होतात. हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून देखील काम करते आणि केस गळती देखील थांबवते. स्काल्पमध्ये जी खाज येते ना ती देखील कमी होण्यास खूप मदत होते आणि कोरफड जेल थेट आपल्या टाळावर लावल्याने काय होतं, आपले केस खूप मजबूत आणि मुलायम होतात. यातील अँटी फंगल गुणामुळे टाळवरील कोंडा आणि खाज कमी होण्यास खूप मदत होते. कोरफड केसांना खोलवर ओलावा देते, ज्यामुळे केस कोरडे, निर्जीव तसेच निस्तेज होण्यापासून वाचतात आणि खूप चमकदार आणि मऊ होतात. हे केसांना पोषण तर देते, ज्यामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होते. तसेच टाळूचे pH संतुलन राखते. चला तर मग ॲलोवेरा जेल कसं लावायचं ते जाणून घेऊया. तर काय करायचं, ताज्या कोरफडीचा गर काढून घ्यायचा, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा, पातळ पाण्यासारखी कन्सिस्टन्सी तयार होते. हे तुम्ही असंच डायरेक्ट केसावरती लावू शकता. लावल्याच्या नंतर व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करायची आहे. त्यानंतर 15-20 मिनिटांनी तुम्ही केस धुवू शकता. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही हे खोबरेल तेल किंवा मग एरंडेल तेल असतं ना त्यामध्ये मिक्स करून देखील लावू शकता. हे या प्रकारे वापरल्याने केस अधिक मजबूत होण्यास खूप मदत होते. आणि जर तुमचा खूपच जास्त हेअरफॉल होत असेल ना तर काय करायचं, कोरफडचा गर काढून तो मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि त्यामध्ये ताज्या आवळ्याचा रस मिक्स करायचा आणि मग ते पूर्ण स्काल्पवरती तसेच केसांच्या लेंथवरती लावून घ्यायचं. यामुळे काय होतं, हेअरफॉल कमी होण्यास खूप मदत होते. आणि लावून झाल्याच्या नंतर हे तुम्ही रात्रभर असंच केसावरती ठेवू शकता. यामुळे तुम्हाला जास्त लवकर रिझल्ट मिळेल. आणि तुमचा खूपच हेअरफॉल होत असतील, केस अजिबात वाढतच नसतील, केस खूप निर्जीव, निस्तेज आणि अजिबात चमक नसेल ना तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस हा उपाय करा. कंटिन्यू 3 महिने हा उपाय करून बघा, तुम्हाला खूप जास्त फरक पाहायला मिळेल. तुमच्या केसांची वाढ चांगली होईल, केस खूप मजबूत होतील, सिल्की शायनी होतील आणि केसांची वाढ देखील खूप झपाट्याने होईल. तुम्ही काय करता, व्हिडिओ बघता आणि उपाय 1-2 वेळेसच करता आणि नंतर बंद करता आणि मग तुम्हाला असं वाटतं की घरगुती उपायांनी फरक पडत नाही. परंतु हे जर कंटिन्यू केलं ना तर 100% रिझल्ट येतोच. आणि जर तुम्हाला हे कंटिन्यू करणं शक्य नसेल ना तर मी स्वतः हर्बल हेअर ग्रोथ ऑइल आणि 100% नॅचरल हर्बल शॅम्पू बनवते, तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 100% त्याचा देखील रिझल्ट आहे. म्हणजे तुम्हाला ते जर यूज केलं ना तर कुठलीही घरगुती उपाय करायची गरज अजिबात पडणार नाही. तर जर तुम्हाला हे प्रॉडक्ट हवे असेल ना तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देते, त्यावरती तुम्ही मेसेज करून आपली ऑर्डर बुक करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण चॅनलवरती असेच छान छान व्हिडिओ मी अपलोड करत असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.